निर्गमनची पुस्तक याचं 31वं अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 18 वचन लिहून आहे. या 18व्या वचनमधून समोरच्या 11 वचनमध्ये देवाचे अभिषिक्त केलेले सेवक त्याचे सेवासाठी देवाच्या निवासस्थानाच्या मंडपामध्ये प्रत्येक व्यक्ती सेवा नाही करू शकत. फक्त देव निवडलेले लोकच तिथं सेवा करू शकतो. मी माझ्या व्यक्तिगत अनुभवाच्या द्वारा सांगतो का जे लोक पूर्ण कालिक आणि देवाच्या ज्ञानानं भरून आहे तेच लोक सेवा करू शकतो. आपल्याला देवाच्या गुणांना भरून असलेले सेवक पाहिजे. याच्यासाठी हा अध्याय आपल्यासाठी चांगला उदाहरण आहे. आणि देवस्थानाचे निवासाच्या मंडपसाठी कसे म्हणजे वस्तूचे निर्माण करावे सोन्याच्या द्वारा, चांदीच्या द्वारा, पितळाच्या द्वारा या धातूचा प्रयोग करून कसे वस्तूचे निर्माण करावे. म्हणजे दर्शनाच्या मंडपसाठी ही सर्व वस्तूचे निर्माण करायला पाहिजे. जसे की मेज, त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीप वृक्ष वा त्याचे सर्व उपकरणे, धूपवेदी हे सर्व अभिषिक्त सेवक लोकांनी केले पाहिजेत. यासाठी देवानं विशेष लोकांना आपले सेवासाठी निवडले आहे. मी याच्या विवरणमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सर्व सांगेन. 12व्या वचनपासून ते 17व्या वचनपर्यंत आपण बघले तर विश्रांती दिवसाविषयी लिखून आहे. पवित्र शास्त्रामधून दिलेले 10 आज्ञामधून 4वी आज्ञा त्याचं कसं आपण पालन करावे याची माहिती आपल्याला इथं मिळते. त्याच्यानंतर शेवटीचं वचन, परमेश्वरानं मोशेबरोबर सीनै पर्वतावर हे सर्व भाषण केल्यानंतर आपल्या बोटेनं लिहिलेले भाषणाचे तोंड आज्ञापाठ त्याला दिले. मग परमेश्वरानं मोशेला म्हटले, पहा, मी यहूदा वंशातील उरीचा पुत्र हुराचा नातू बसलेल याला नाव घेऊन बोलावले आहे. देवाचं काम करण्यासाठी देवाच्या द्वारा बोलावणे अति आवश्यक आहे. इथे देवानं बसलेले बोलावलेले आहे. त्याच्यामध्ये त्याचं इथं काहीच भाग नाही आहे. त्याचे आई वडीलच्या द्वारा देवानं त्याला या जगामध्ये पाठवले आहे आणि देवानंच त्याला या जगामध्ये आपले कार्यनिमित्त आणले आहे. इथे त्याचे आजोबाचे नाव लिहिले आहे. उरीचा पुत्र वा हुराचा नातू बसलेल. आणि हे दोघं कोण आहे? उरी आणि हुराचा. हे दोघं यहोशू युद्ध करत असताना हे दोघे मोशेचे एका डोंगरवर त्याचे दोन्ही हात वर करून होते. मोशेचा हात वर असताना आहारोन व ऊर हे दोघे मोशेचे हात वर करायचे. हे लोक सामान्य लोक नाही, हे प्रार्थना योद्धा आहे. हूर आपल्या वंशावळीमधून देवासाठी विश्वासचा वीर होता आणि याच्याच वंशावळीतून देवानं बसलेला निवडले. बंधूंनो आणि भगिनींनो, अद्भुत आहे ना गोष्टी. किती अद्भुत त्याचे वचन आहे आणि आश्चर्य त्याचे वचन आहे. देवानं बसलेले बोलावले आहे. देव एका व्यक्तीला निवडल्यानंतर त्याच्या आतमध्ये अद्भुत सामर्थ्याला तो ठेवतो.
आणि त्याला जे काम करायचे आहे त्या कार्य करायसाठी त्या व्यक्तीच्या आतमध्ये देव अद्भुत सामर्थ्याला ठेवतो. मी आज बायबल कॉमेंट्री करून राहिलो आणि तेलुगू भाषेमध्ये मी 20 वर्षापासून हे कार्य करत आहे. आणि आता याच तेलुगू भाषेच्या द्वारा देव भारतच्या अनेक प्रधान भाषांमध्ये त्याचे ऑडिओ अनुवादला आणले आहे. आणि देवानं वचन सांगायसाठी माझ्या हृदयामध्ये एक विशेष आणि एक अद्भुत वरदान मला दिले आहे. यासाठी संपूर्ण जगामध्ये मी देवाचे प्रवचन टेलिव्हिजनच्या माध्यमातून करतच येत आहे एक दीर्घ काळापर्यंत. असेच प्रत्येक सेवकामध्ये ज्या लोकांना देवानं निवडले आहे त्या लोकांमध्ये देव अद्भुत सामर्थ्य ठेवतो. गणनच्या पुस्तकमध्ये देवानं सांगितले का तुझ्या भाग्याचं निर्माण करायसाठी तुझ्यामध्ये सामर्थ्य ठेवली आहे. देवाच्या आत्म्यानं मी त्यास परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व तसेच कसबही दिली आहेत. तो कला कुसरीची कामे करेल, सोने, रुपे व पितळे याचे कामे करेल, जडवायसाठी रत्नास पैलू पडील, लाकडाचे नकाशी काम करेल आणि अशा सर्व प्रकारचे कारागिरीचे कामे करेल. आणि पहा त्याचे जोडीस मी दानवंशातील आहिस पुत्र अहिलाब यास नेमले आहे. लक्षात द्या माझ्या प्रियांनो, बसलेला देवानंच ज्ञान न भरले, देवानंच त्याला आत्मेनं भरले, देवानंच सर्व कला त्याच्या आतमध्ये टाकले. विश्वासी लोकांनो, तुम्ही ही गोष्टी आठवण ठेवा. देवच आपल्या कार्याला तो मनुष्याच्या द्वारा करून घेते. इथं देवच परिश्रम करून राहिले. मनुष्य देवाची सेवा व्यक्तिगतीनं तो आपल्या जीवनाच्या काळामध्ये कधीच नाही करू शकत. फक्त देवाच्या सामर्थ्यानंच तो देवाची सेवा करू शकतो. हेच गोष्टी इथं लिहून आहे. देवाच्या आत्म्यानं मी त्यास परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व तसेच कसब दिले आहेत. तो बाहेर ज्ञानचे कार्य करून राहिले, बुद्धीचे कार्य करून राहिले, त्याच्यामध्ये फार कला आहे. म्हणजे तो आतमध्ये सर्व काय गोष्टीनं भरून आहे. हे कार्य स्वाभाविक नाही आहे. देवाची आत्मा माझ्यामध्ये परिपूर्णतेनं वास करून देवाचे कार्य माझ्याद्वारा करून घेत आहे. मी आता वचन तुम्हाला सांगत असताना माझ्यामध्ये आलेले प्रत्येक विचार देवाकडूनच येत आहे. आणि मी वाक्य तुम्हाला सांगत असताना प्रत्येक एक्सप्लेनचे जे इन्स्पिरेशन जे आहे ते देवाकडूनच येत आहे. मी आपल्या अनुभवना तुम्हाला सांगत आहे. आणि वचनचे प्रत्येक भेदची गोष्टी पवित्र आत्माच्या द्वाराच तो प्रगट करून राहिले आहे. कारण मी त्याच्या आत्मेनं परिपूर्ण होऊनच तुम्हाला त्याचे भेद सांगत आहे. पवित्र आत्म्याच्या द्वाराच हा आत्माचा अनुभव मला मिळाला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, त्या काळामध्ये देवानं बसलेला बोलावले, आज मला बोलावले, काल तुला पण बोलावणार.
देवाला लोक पाहिजे जे त्याची इच्छासाठी कार्य करायसाठी. आणि पहा, त्याचे जोडीस मी दान वंशातील अहिसमाखाचा पुत्र अहिल्याब यास नेमले आहे. बघा, इथे बसलेले जोड व्हायसाठी दान वंशातील देवानं अहिलियाबला बोलावले आहे. माझ्या सेवकाईमध्ये माझा एक मित्र आहे, त्याचं नाव श्रीनिवास आहे. तो 20 वर्षापासून माझ्यासोबत काम करत आहे आणि आम्ही दोघे मिळून काम करत आहे. म्हणजे हे देवाचे भेद आहे आणि हे देवाकडूनच आहे. आम्ही पुष्कळ समस्यामधून गेले आणि तो येशूही उत्तर आहे. या सेवामध्ये चांगले मॅनेजमेंट केले आहे आणि मी पुष्कळ जिम्मेदारी त्याच्यावर सोडून काही वेळा गेले आहे. कारण तो पवित्र आत्मेनं भरून आहे आणि सर्व गुण संपन्न आहे देवाच्या द्वारा. आणि येशूही उत्तर सेवामध्ये तो सर्व गोष्टीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन करते आणि पुष्कळ गोष्टीला त्यानं म्हणजे सोपं केलं आहे. आणि आम्ही दोघे मिळून चांगले आमचे एक विचार आहे सेवामध्ये. आणि आम्ही फार कमी पैशामध्ये एक मोठे कार्यक्रम केले आहे आणि हा कार्यक्रम विश्वमध्येच रेकॉर्ड बनवले आहे. कारण त्याची सामर्थ्य आमच्या मागे आहे आणि त्या सामर्थ्याच्या द्वारा हे कार्य संपन्न झाले आहे. आपण 7व्या वचनमध्ये बघू. म्हणजे दर्शन मंडप, आज्ञापाठ आणि त्यावरील दयाआसन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याचे बैठक, सेवासाठी विणलेले तलम वस्त्रे आणि याजकाचे काम चालवण्यासाठी आरोन याजकाचे पवित्र वस्त्र, त्याचे पुत्राचे वस्त्र, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधित द्रव्य धूप, या सर्वांचे संबंधाने मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे ते करतील. एवढेच नव्हे तरी जितके म्हणून बुद्धिमान आहे त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे, ती यासाठी की ज्या ज्या गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व त्यांनी करावे. बघा, इथं देवानं जे बुद्धी आणि ज्ञान त्याच्या आतमध्ये ठेवली आहे त्याच्या द्वाराच ते सर्व काही केले पाहिजे, त्यांच्या बुद्धी आणि ज्ञानचे द्वारा नाही. जितक्या पदार्थाचा मीनं प्रयोग करायला सांगितले आहे तितकेच पदार्थाचे प्रयोग केले पाहिजे आणि मी जसं सांगितले आहे तसंच केले पाहिजेत. बघा, देवाचे सेवेमध्ये स्वतःचे विचार नाही आहे. देवाची सेवामध्ये देवाची आज्ञा आहे, देवाची इच्छा आहे आणि देवाची सामर्थ्य आहे. देवानं मला माझ्या मर्जीच्या अनुसार सेवा करण्यासाठी नाही बोलावले आहे. देव आपल्या मर्जीच्या अनुसार सेवा करण्यासाठी बोलावले आहे. तुला पण असेच आहे. देवानं मोशेला बोलावले मोशेच्या इच्छाच्या अनुसार करण्यासाठी नाही. देव आपली इच्छा पूर्ण करायसाठी मोशेला बोलावले आहे आणि मोशेचा हृदय परिवर्तन झाल्यानंतर मोशे देवाच्या इच्छानुसार कार्य केले. आपल्याला डाव्याला किंवा उजव्याला जायची गरज नाही. आपण तेच केलं पाहिजे जसं देवानं सांगितले आहे. यहोशा, तुला सही दिशामध्ये चालायची गरज आहे.
यासाठी देवानं बसलेल आणि अहलियाबला जसं देवानं आज्ञा दिली आहे त्याच आज्ञाच्या अनुसार त्या लोकांना करायचे आहे. 12 वचनपासून ते 17 वचनपर्यंत आपला देव अति पवित्र आहे. यासाठी तो अति पवित्र दिवसाविषयीमध्ये इथं आज्ञा दिली आहे. मंडळीसाठी हा नियम नाही आहे. जुन्या करारमध्ये हा नियम होता का 6 दिवस काम केले पाहिजे आणि 7व्या दिवस ते लोक विश्राम घेतले पाहिजेत. 6 वर्ष शेती केले पाहिजे आणि 7व्या वर्षी शेतीला विश्राम दिले पाहिजेत. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांस आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्द अवश्य पाळावे, कारण तुमच्या पिढ्यानपिढी तुमच्यामध्ये ही एक खुणा ठरली आहे. यावरून कळावे की तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. हे देवाची आज्ञा आहे. निबंधनाचं चिन्ह का आहे म्हणजे हे विश्रांती दिवसाचा एक रिवाज आहे. तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवाचे 10 आज्ञा बघले तर त्याच्यामध्ये तुम्हाला देवाचे आज्ञा दिसून पडते. पण हा 4वी आज्ञा हा एक रिवाज आहे. विश्रांतीचा दिवसचा एक रिवाज आहे आणि या रिवाजचा तुम्ही पालन केले पाहिजे. आणि बाकी इतर आज्ञा ते देवाची आज्ञा आहे. आणि हे देवाचे विश्रांतीचा दिवस एक त्या लोकांसाठी वाचा आहे, वाचाचं चिन्ह आहे. तसेच निबंधनाचे चिन्ह जे आहे सुंता आहे आणि नव्या करारमध्ये निबंधनाचे चिन्ह आहे बप्तिस्मा. यासाठी तुम्ही विश्रांती दिवसाचे पालन करावे, कारण हेच तुझ्या माझ्यामध्ये चिन्ह आहे. म्हणून तुम्ही शपथ पाळावा, तो तुम्हाकरिता पवित्र आहे. जो कोणी तो भ्रष्ट करील त्यात अवश्य मारून टाकावे. जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचे स्वजनातून अवश्य उच्छेद होवावे. देवाची आज्ञा अति महत्त्वपूर्ण आहे, जसे की देव आणि देवाला प्राधान्यता दिली पाहिजे अशी गाठ या विश्रांती दिवसानं देवासोबत जोडून आहे. आणि आज्ञा पालन नाही करेन तर निश्चित मारून टाकण्यात येणार. यासाठी देवाची प्रत्येक आज्ञाच्या द्वारा जीवन जोडून आहे. 6 दिवस परमेश्वरीय प्रीत्यर्थ पवित्र दिवस आहे. परम विश्रामचा शब्द होय. कोणी शब्द दिवसाचं काही काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे. इस्रायल लोकांना शब्द पाळावा हा निरंतर करार समजून तो पिढ्यानपिढी पाळावा. पुष्कळ लोक याच वाक्याला घेऊन बहुत सारे गोष्टीवरत शिक्षा देतो. विश्राम दिवस वेगळा आहे आणि आराधनाचा दिवस वेगळा आहे. विश्रांतीचा दिवस शनिवारचा आहे तर आराधनाचा दिवस रविवारचा आहे. आणि पुष्कळ मसी लोकांमध्ये याचे असे मिशन पण आहे शिकवणारे. आणि ते लोक आज पण असे विश्वास करतो का विश्रांतीच्या दिवसाच्या द्वाराच ते लोक पवित्र होतो. त्याच विश्रांती दिवसाच्या प्रभूच्या द्वारा आपल्याला सुटका मिळाली आहे. त्याचे रक्त वाहिन्याच्या द्वारा आपल्याला क्षमा मिळाली आहे. आणि विश्रांतीच्या दिवसाच्या प्रभूची आराधना करण्याच्या द्वारा आपण लोक नित्यरीतीसाठी विश्रांतीमध्ये गेले आहे. आणि आज विश्रांती दिवसाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये शांती
कोणत्या दिवसाच्या द्वारा नाही, परंतु आज आपण प्रत्येक दिवस विश्रांतीमध्येच आहे आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आपल्याला विश्रांती आणि शांती मिळतो. कारण देवानं 6 दिवस सृष्टीचे निर्माण केले आणि 7व्या दिवशी तो विश्राम केला. यासाठीच मोशे म्हणतो इथं का तुम्ही पण 7व्या दिवशी विश्राम केले पाहिजेत. यासाठी देव 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विश्राम घेतले दुसऱ्या कामासाठी. आपण पण 7व्या दिवशी विश्राम करणे म्हणजे पुन्हा अजून एक आपल्याला काम आहे. देव सिन्हे पर्वतवर असताना मोशेशी देव बोलणं थांबवले. पहिल्या वेळी देव 2 पाट्यावरत 10 आज्ञा लिहून त्या पाट्या दगडाच्या मोशेचे हातमध्ये देऊन राहिले. देवानं दिलेली 10 आज्ञामधून समोरची 4 आज्ञा मनुष्य आणि देवाच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर शेवटीची 6 आज्ञा मनुष्य आणि मनुष्याच्या मधामध्ये आहे. आणि ह्या 10 आज्ञाला धर्मशास्त्र म्हणतो आपण. आणि ही 10 आज्ञा देवानं मोशेच्या हातामध्ये दिले. इस्रायली लोक विशेष आणि एक विशेष जाती असले पाहिजे म्हटले तर त्यांच्याकडं एक कानून असले पाहिजे, एक नियम असले पाहिजे. यासाठीच देवानं हे धर्मशास्त्र त्या लोकांना दिले. देवानं त्या लोकांना न्याय आणि न्यायासाठी नियम दिले आहे. तू आपल्या शेजारीला प्रेम कर याला समजवण्यासाठी देवानं त्या लोकांना 10 आज्ञा दिली आहे. देव त्या लोकांना आज्ञाला 2 पाटीवर लिहून दिले आहे. समोरच्या 4 आज्ञामध्ये तू आपला देव परमेश्वराला प्रेम कर, याच्यामध्ये 4 आज्ञा याच्यासोबत संबंधित आहे. त्याच्यानंतरचे 6 आज्ञा तू आपल्या शेजारीला आपल्या सारखे प्रेम कर, याच्या संबंधित देवानं 6 आज्ञा देवानं मोशेला दिले आहे. योहानचे शुभवर्तमान याचे 4व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त खाली बागून मातीमध्ये काहीतरी लिहत होते आणि देवाच्या हातानं पण मोशेकडे दिलेले 2 पाट्यामध्ये त्याच्या बोटाच्या द्वारा पाट्यावरती दिलेले 10 आज्ञा होते लिहून. निर्गमनचे पुस्तक याचा 31वा अध्यायामध्ये न याच्या 18 वचनमध्ये लिहून आहे का देवानं आपल्या बोटाच्या द्वारा दगडाच्या पाटीवरत 10 आज्ञा लिहिले आहे. येशू ख्रिस्त पण समुद्राच्या काठी रेतीवरत आपल्या बोटेनं काहीतरी लिहत होते. एकच गोष्टी आहेत आणि लोकांना हे बघून मोठ्यापासून ते लहानपर्यंत कोणीच तिला दगड न मारता तिथून सर्व लोक निघून गेले. धर्मशास्त्र मनुष्याला पाप का आहे तो प्रगट करत आहे. देवानं दिलेली व्यवस्था पाप का आहे ते प्रगट करतो, पण पापापासून त्या लोकांना शुद्ध नाही करत. पापाला समजासाठी देवाकडून धर्मशास्त्र देण्यात आले आहे. आणि असलमध्ये देव व्यवस्था द्याच्या अगोदर 2500 वर्षपूर्व आदाम आणि हवा बागेमध्ये असताना त्या बागेमध्ये पाप आले आहे. आदामपासून तर अब्राहमपर्यंत 2000 वर्ष आणि अब्राहमपासून तर मोशेपर्यंत 455 वर्ष म्हणजे 2500 वर्षपर्यंत पापाला ओळखण्यात नाही आले. आणि 2500 वर्षानंतर देवानं व्यवस्था दिली, त्याच्याद्वारा पापाची पहिचान झाली. आज्ञा नसताना पापावरत आरोप नाही लावण्यात आले, पण आज्ञा आल्यानंतरच पापाची ओळख झाले असे परमेश्वरचे भक्त पौलनं म्हटले. यासाठी
पाप का आहे त्याचं नाही जवळ गेले पाहिजे म्हणून आपल्याला धर्मशास्त्र देण्यात आले. आपल्याला धर्मशास्त्र सांगतो का पापापासून सुटक्यासाठी येशू ख्रिस्ताच्या रक्ताजवळ आपण गेले पाहिजेत. हे परिशुद्ध करणारा नाही, पण आपली जी मलिनता आहे ते दाखवणारा आरसा आहे. आणि हे आरसा आपल्याला दाखवतो का आपण किती मलिन आणि गंदे आहे. आणि हाच आरसा आपल्याला दाखवतो का आपण येशू ख्रिस्तापाशी गेले पाहिजे आणि तिथंच आपले पाप त्याच्या रक्ताच्या द्वारा धुण्यात येते आपण शुद्ध होतो. आणि ख्रिस्ताजवळ ज्याचे विचार आणि ख्रिस्ताजवळ जाऊन आपल्याला सुटका मिळेल हेच आपल्याला देव असे विचार देतो आणि हे देवाकडूनच आहे. त्या दगडाला मोशेच्या हातामध्ये देण्यात आले आहे. इथं आपण 31वा अध्याय संपवू.